राज्यातील अन्यायकारक ई-चलन प्रकरणावर सरकार सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे। विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते। या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर तसेच संबंधित पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। मंत्री सरनाईक यावेळी म्हणाले की ई-चलनाच्या संदर्भात वाहतूकदारांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवरही आकस बुद्धीने ई-चलन काढले जात असल्याच्या तक्रारी आहेत। तसेच प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय काही कर्मचारी कारवाई करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत। हे पूर्णपणे अन्यायकारक असून संबंधित यंत्रणेला कडक सूचना देण्यात आल्या आहेत। यापुढे केवळ अधिकृत अधिकाऱ्यांमार्फतच ई-चलांची कारवाई केली जाईल असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। यापूर्वी अन्यायकाररित्या काढण्यात आलेल्या ई-चलान रद्द करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं। येत्या 5 तारखेला परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली आहे। या बैठकीत वाहतूकदारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। दरम्यान 5 तारखेपासून राज्यभर पुकारण्यात आलेले आंदोलन स्थगित करावे असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वाहतूक संघटनांना केले आहे। चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।